मी अमित भाईंना विनंती केली की महाराष्ट्रात प्रचंड पाऊस पडलेला आहे, आता दोन गोष्टी करणं गरजेचं आहे. एक, सरसकट कर्जमाफी करणं अतिशय महत्वाचं आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करा. हे मी 1.5 ते 2 महिन्यापूर्वी अमित भाई शहांना दिल्लीला विनंती केली. हा पहिला मुद्दा. आणि म्हणजे जसा हा मुद्दा आहे तसाच आरक्षणाच्या बाबतीत सातत्याने मी विनंती करते आणि हे आंदोलन व्हायच्या आधी पण मी बोललेले. हे का मी ह्या टर्म मध्ये आरक्षणाबद्दल बोललेलं नाही, मी मागच्या टर्म मध्येही बोललेले की धनगर समाजाची जी मागणी आहे, मराठा समाजाची जी मागणी आहे, लिंगायत समाजाची जी मागणी आहे, आता बंजारा समाजाच्या जे काही प्रश्न आता तुमच्या चॅनलवर दिसत आहेत, मुस्लिम समाजाचे, सगळ्या समाजांचे जे काही कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल आणा. माझं भाषण काढून बघू शकता तुम्ही. मी तारीख वाईज किती वेळा ह्याच्यावर बोलले की एक एक करू नका. एक मोठा देशात एवढी मोठा मॅन्डेट आहे या सरकारला. तिकडे 150 किती 240 250 खासदार आणि इथे 250 आमदार, एवढं मोठं मॅन्डेट तुमच्याकडे असताना आणि केंद्रामध्ये जर असा काहीतरी चांगलं आरक्षणाचं सोल्युशन काढलं. आम्ही सरकारच्या बाजूनी जसं जीएसटीला उतरलो आणि त्यांच्याबरोबर मतदान केलं, आम्ही आरक्षणासाठी करू त्यांच्याबरोबर, पण त्यांनी पीस बाय पीस आणून उपयोग नाही.